नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या व्हिडिओचा जो विषय आहे महाराष्ट्र राज्यातील फिजिओथेरपीच्या ॲडमिशन प्रक्रियेविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल डिस्कशन करणार आहोत। महाराष्ट्रामध्ये किती प्रकारचे फिजिओथेरपी कॉलेज आहेत, गव्हर्नमेंट कॉलेजची संख्या किती आहे, त्यामध्ये कॅटेगरी वाईज विद्यार्थ्यांना किती फीस भरावी लागते, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील प्रायव्हेट आणि सेमी गव्हर्नमेंट फिजिओथेरपी कॉलेजची संख्या किती आहे, त्यामध्ये विद्यार्थ्यांना जर नंबर लागला तर साधारणतः किती फीस भरावी लागते आणि डीम युनिव्हर्सिटीमध्ये फिजिओथेरपी करण्यासाठीची काय प्रक्रिया आहे याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही जस्ट नीट इलिजिबल झालात तरी महाराष्ट्र राज्यामध्ये तुम्हाला फिजिओथेरपीला ॲडमिशन मिळतं, कारण प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसची जी काही फिजिओथेरपी कॉलेजेसची संख्या आहे महाराष्ट्रामध्ये ती जवळपास 80+ फिजिओथेरपी कॉलेज महाराष्ट्रामध्ये सध्याच्या घडीला आहेत। त्यामुळे नीट 2024ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा जर टार्गेट फिजिओथेरपी असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी सर्वात आधी MBBS, BDS, BAMS कोर्सेसचा पर्यायाचा विचार करतात आणि जर कुठेही नंबर नाही लागला तर विद्यार्थी बॅकअप ऑप्शन म्हणून फिजिओथेरपीकडे सुद्धा आता पाहू लागलेले आहेत। तर त्या फिजिओथेरपी ॲडमिशन प्रक्रियेविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल डिस्कशन करणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा। त्याचबरोबर अशाच प्रकारची वेगवेगळी माहिती, त्याचबरोबर 2023च्या कट ऑफ PDF जर तुम्हाला त्या ठिकाणी पाहायचा असेल, म्हणजे किती मार्क्सला कुठल्या कोर्सेसला ॲडमिशन होऊ शकतं, तर यासाठी श्री छत्रपती अकॅडमीचं ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली गेलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशनसुद्धा डाउनलोड करून घेऊ शकता। त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या कॉलेजेसच्या कट ऑफच्या PDF त्याचबरोबर फी स्ट्रक्चर हे एकाच प्लॅटफॉर्मवर त्या ठिकाणी मिळणार आहेत। त्याचबरोबर श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या व्हॉट्सअप ग्रुपला जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचीसुद्धा लिंक दिली गेलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमच्या व्हॉट्सअप ग्रुपलासुद्धा जॉईन होऊ शकता। आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। व्हिडिओचा विषय आहे फिजिओथेरपी म्हणजेच BPTH ॲडमिशन प्रोसेस इन महाराष्ट्र। महाराष्ट्र राज्यामध्ये जर तुम्हाला फिजिओथेरपी करायचं असेल तर ॲडमिशन प्रक्रिया कशा प्रकारे होते त्याविषयी आपण डिटेल डिस्कशन आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र CET सेलचा किंवा महाराष्ट्र ॲडमिशन प्रक्रिया जी आहे फिजिओथेरपीसाठी ती आपण घेत असताना जेव्हा CET सेलच्या ॲडमिशन प्रक्रियेविषयी आपण जेव्हा बोलतो त्यावेळी CET सेलनी ॲडमिशन प्रक्रियेसाठी 3 ग्रुप केलेले आहेत। ग्रुप A मध्ये MBBS, BDSचा समावेश आहे। ग्रुप B मध्ये सगळे आयुष कोर्सेस ज्याच्यामध्ये BAMS, BHMS, BUMSचा समावेश आहे आणि ग्रुप C जो आहे तो फिजिओथेरपीसह अन्य थेरपी कोर्सेसचा आहे। विद्यार्थी एकदा नीट क्वालिफाय झाला तर विद्यार्थी तिन्ही कोर्सेससाठी अप्लाय करू शकतो। एकाच वेळी तिन्ही प्रक्रियेची काउन्सिलिंग प्रक्रिया विद्यार्थी करू शकतो किंवा प्रवेश प्रक्रिया करू शकतो। असं नाही की विद्यार्थी कुठल्या तरी एकाच ग्रुपला अप्लाय करू शकतो। जेव्हा CET सेलच्या वेबसाईटवरून विद्यार्थी फॉर्म भरत असतो तो फॉर्म संपूर्ण मेडिकल हेल्थ सायन्स कोर्सेस जेवढे ज्याच्यामध्ये आहेत त्याच्यासाठी विद्यार्थी एलिजिबल होतो आणि प्रवेश प्रक्रिया त्यावेळी त्या टाईम शेड्यूलनुसार चालत असते। सर्वात आधी ग्रुप A ची प्रवेश प्रक्रिया चालू असते, त्याच्यानंतर ग्रुप B आणि नंतर ग्रुप C। तर विद्यार्थी एकाच वेळी तिन्ही ग्रुपला अप्लाय करू शकतात। आता महाराष्ट्र राज्याचा जर आपण विचार केला तर मागच्या 2 वर्षापासून फिजिओथेरपी या कोर्सेसकडे भरपूर विद्यार्थी जात असताना आपण पाहतो। या कोर्सकडे विद्यार्थी पॉझिटिव्हली त्या ठिकाणी पाहताना आपल्याला पाहायला मिळतात। महाराष्ट्रातील फिजिओथेरपीची ॲडमिशन प्रक्रिया ही CET सेलच्या वेबसाईटवर नीट UG म्हणजे नीटच्या मार्क्सच्या बेसिसवरच तुम्हाला नीटच्या मार्क्सच्या रँकवरच तुमचे फिजिओथेरपीचे ॲडमिशन होणार आहे। जितके चांगले मार्क्स तुम्हाला नीटमध्ये असतील तितकं चांगलं फिजिओथेरपीचं कॉलेज ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेज आपण म्हणू शकतो ते तुम्हाला मिळू शकतं। आणि तुम्ही जर नीट जस्ट इलिजिबल आहात म्हणजे नीट जस्ट पास केलेली आहे तर अशाही विद्यार्थ्यांना फिजिओथेरपीला महाराष्ट्रामध्ये कुठे ना कुठे 3ऱ्या-4थ्या राऊंडपर्यंत कॉलेज मिळू शकतं, कारण फिजिओथेरपीचे प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसची संख्या महाराष्ट्रामध्ये जास्त आपल्याला असलेली पाहायला मिळते। आता पाहूयात महाराष्ट्र राज्यामध्ये फिजिओथेरपीचे किती प्रकारचे कॉलेज आहेत। महाराष्ट्र राज्यामध्ये गव्हर्नमेंटचे फिजिओथेरपी कॉलेज आहेत, त्याचबरोबर प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आपण ज्याला म्हणतो ते फिजिओथेरपी कॉलेज आहेत। त्याचबरोबर काही डीम युनिव्हर्सिटी आहेत ज्यांच्या स्वतःचे फिजिओथेरपी कॉलेज आहेत। डीम युनिव्हर्सिटीच्या ॲडमिशन प्रक्रिया ह्या फिजिओथेरपीच्या त्या डीम युनिव्हर्सिटीच्या एंट्रन्स एक्झामवर पण बऱ्याच अंशी डिपेंड असतात। बरेच डीम युनिव्हर्सिटी कॉलेजेस आपले एंट्रन्स एक्झाम कंडक्ट करत असते फिजिओथेरपीच्या ॲडमिशनसाठी। तर ह्या एंट्रन्स एक्झामच्या अपडेट्ससुद्धा तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा ॲपमध्ये
मिळणार आहेत येणाऱ्या काळामध्ये, तर डीम युनिव्हर्सिटीचे पण फिजिओथेरपी कॉलेज असतात. जसं की उदाहरणादाखल आपण कृष्णा इन्स्टिट्यूट कराड या ठिकाणी असलेलं MBBSचं डीम युनिव्हर्सिटीचं कॉलेज आहे. त्या ठिकाणी फिजिओथेरपीसाठी सुद्धा कोर्स आहेत. तर फिजिओथेरपीसाठी सुद्धा त्या ठिकाणी ॲडमिशन होतात. त्या ठिकाणी दरवर्षी त्यांची एक एंट्रन्स एक्झाम होते, त्यावरून त्यांची ॲडमिशन प्रक्रिया त्या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतात. परंतु सर्वात महत्त्वाचं जे आहे, डीम युनिव्हर्सिटीमध्ये फिजिओथेरपी करण्यासाठी विद्यार्थ्याला थोडा अधिक खर्च लागू शकतो, कारण हे प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहेत. खूप कमी मार्क्स असतील तर विद्यार्थी या पर्यायाकडे बघतात. परंतु महाराष्ट्र राज्यातील बहुतांश विद्यार्थी जे फिजिओथेरपी करण्यासाठी जे कॉलेज निवडतात ते महाराष्ट्र राज्यातील जेवढे फिजिओथेरपीचे गव्हर्नमेंट कॉलेज आहेत, त्याचबरोबर प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहेत, यामध्ये विद्यार्थी जास्त फिजिओथेरपी करताना आपल्याला पाहायला मिळतात. कारण या दोन्ही ठिकाणी विद्यार्थ्याचा जर मेरिटमध्ये नंबर लागला तर विद्यार्थ्याला स्कॉलरशिप बेनिफिट या ठिकाणी मिळत असतात. प्रायव्हेट युनिव्हर्सिटी जे डीम युनिव्हर्सिटी आहे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना कसल्याही प्रकारची स्कॉलरशिप त्या ठिकाणी मिळत नाही. त्यामुळे यांची फीस तुलनेने याच्यापेक्षा जास्त असतात. त्याच्यामुळं हे दोन विद्यार्थी जास्त प्रेफर करतात. त्यामुळे आपण आता डिटेल डिस्कशन करूयात की कोणकोणते गव्हर्नमेंट फिजिओथेरपी कॉलेज सध्याच्या घडीला महाराष्ट्रामध्ये आहेत. नीट UG 2023च्या इन्फॉर्मेशन ब्रोशरनुसार तर महाराष्ट्र राज्यामध्ये 4 गव्हर्नमेंट फिजिओथेरपी कॉलेज आहेत. चारही टॉपचे फिजिओथेरपी कॉलेज आहेत. महाराष्ट्र राज्यातील टॉपचे फिजिओथेरपी कॉलेज म्हणून सुद्धा याला ओळखलं जातं. तर हे गव्हर्नमेंट फिजिओथेरपी कॉलेज आहेत. पहिलं आहे लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज मुंबई, म्हणजेच महानगरपालिकेचं जे कॉलेज आहे मुंबईचं MBBS लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज, त्या ठिकाणी सुद्धा फिजिओथेरपी कोर्सेससाठी ॲडमिशन होतात. हे एक कॉलेज आहे. त्याच्यानंतर सेट GS मेडिकल कॉलेज, म्हणजे सेट GS मेडिकल कॉलेज देशातलं सर्वात टॉपचं MBBS कॉलेज म्हणून सुद्धा या कॉलेजकडे ओळखलं जातं. त्या ठिकाणी सुद्धा फिजिओथेरपी कोर्सेससाठी ॲडमिशन होतात. त्याही ठिकाणी फिजिओथेरपी हा कोर्स अवेलेबल आहे. सेट GS मेडिकल कॉलेज KEM हॉस्पिटलचं. त्याच्यानंतर आहे टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज आहे मुंबईचं, याही ठिकाणी फिजिओथेरपीला ॲडमिशन होतात. त्याचबरोबर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूरचं जे काही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे ते सुद्धा महाराष्ट्र राज्यातील एक टॉपचं MBBS कॉलेज आहे. त्यांच्या कॅम्पसमध्ये सुद्धा फिजिओथेरपी हा कोर्स अवेलेबल आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते महाराष्ट्र राज्यातील 4 टॉपचे आपण फिजिओथेरपी कॉलेज पाहिलेले आहेत. हे गव्हर्नमेंट कॉलेज आहेत. या ठिकाणी विद्यार्थ्याला साधारणतः 180 ते विद्यार्थी 420च्या दरम्यान मार्क्स असणारे विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतात किंवा ह्याचा विचार करू शकतात. कॅटेगरी वाईज हे मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन किंवा कट ऑफ जो आहे ते तुम्हाला श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा मिळणार आहे. आता आपण पाहूयात की गव्हर्नमेंट कॉलेजला जर विद्यार्थ्याचा फिजिओथेरपीला नंबर लागला तर साधारणतः कॅटेगरी वाईज विद्यार्थ्याला किती खर्च येऊ शकतो. तर आपण ट्यूशन फीस एका फिजिओथेरपी कॉलेजची डिस्कस करणार आहोत. लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज मुंबईचं जे काही फिजिओथेरपी कॉलेज आहे त्या ठिकाणी कॅटेगरी वाईज फीस पाहणार आहोत. ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर प्रतिवर्ष ट्यूशन फीस आहे 53,060 रुपये. VJNT OBC SBC आणि SC ST कॅटेगरी किंवा प्रवर्गातील विद्यार्थी असेल तर त्या ठिकाणी 5,560 प्रतिवर्ष इतकी ट्यूशन फीस आहे. त्यानंतर EWS कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर त्यांच्यासाठी 29,310 इतकी प्रतिवर्ष ट्यूशन फीस त्या ठिकाणी विद्यार्थ्याला भरावी लागते. आता पाहूयात प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज. महाराष्ट्र राज्यातील जे काही प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत फिजिओथेरपीचे, त्याची संख्या जवळपास 80च्या आसपास आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये भरपूर प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट फिजिओथेरपी कॉलेजेस आहेत. याची ओपन कॅटेगरीची जर आपण फीस डिस्कस केली तर 60,000 ते 1.5 लाखापर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये रेंज आहे फिजिओथेरपीच्या प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसची. या ठिकाणी विद्यार्थ्याचा जर मेरिटवर नंबर लागला तर विद्यार्थ्याला कॅटेगरी वाईज जे काही स्कॉलरशिपचे रिझर्वेशन आहेत ते सुद्धा मिळत असतात. परंतु शक्यतो ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्याची फीस जर आपण बघितली तर 60,000 ते 1.5 लाखाच्या दरम्यान प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज महाराष्ट्र राज्यामध्ये विद्यार्थ्यांना अवेलेबल असेल. तुमचा स्कोर जर 180 असेल तर तुम्हाला महाराष्ट्र राज्यामध्ये प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट फिजिओथेरपी कॉलेज चांगलं मिळू शकतं, चांगल्या ठिकाणचं मिळू शकतं. आणि जर तुम्ही नीट जस्ट एलिजिबल जरी केलात, नीट जस्ट पास जरी झालात, पासिंग मार्क्स जरी आले नीटमध्ये, तरीही तुम्हाला महाराष्ट्र राज्यामध्ये प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये कुठे ना कुठे फिजिओथेरपी कॉलेज मिळू शकतं. आणि ह्याकडे विद्यार्थी आता जास्त जाताना आपल्याला पाहायला मिळतात फिजिओथेरपी कोर्सेसकडे. आता बघूया डीम युनिव्हर्सिटी. डीम युनिव्हर्सिटीमध्ये आपण एका कॉलेजच्या फी स्ट्रक्चरविषयी डिस्कस करणार आहोत. कृष्णा इन्स्टिट्यूट कराड. या ठिकाणी प्रतिवर्ष प्रत्येक कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला 1,80,000 इतकी फीस प्रतिवर्ष त्या ठिकाणी भरावी लागते. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते महाराष्ट्र राज्यातील फिजिओथेरपीच्या ॲडमिशन प्रक्रियेविषयी आणि त्या
कॉलेजचे जे काही टाईप्स होते ते आपण डिस्कस केलेले आहेत। फिजिओथेरपीचे मागच्या वर्षीचे 2023चे जे काही कट ऑफ आहेत ते तुम्हाला श्री छत्रपती अकॅडमीच्या पुणेच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये मिळणार आहेत। जर तुम्ही अद्याप आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिली गेलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करा, त्यामध्ये रजिस्ट्रेशन करा। त्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन प्रक्रिया, विशेषतः मेडिकल ॲडमिशन प्रक्रियेचे जे काही शासकीय नोटीस असतील किंवा वेगवेगळ्या वेबसाईटवर येणाऱ्या प्रवेश प्रक्रिया संदर्भातले महत्त्वाचे अपडेट्स असतील किंवा नीट 2024 संदर्भातले महत्त्वाच्या नोटीस असतील, ह्या वेगवेगळ्या वेबसाईटवरून एकाच प्लॅटफॉर्मवर विद्यार्थ्यांना मिळाव्यात यासाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं ऑनलाईन ॲप्लिकेशन आपण लॉन्च केलेलं आहे। त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी पालकांना आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचीसुद्धा लिंक दिली गेलेली आहे। त्याचबरोबर श्री छत्रपती अकॅडमी पुणेकडे तुम्हाला 2024साठीची पेड काउन्सिलिंग सेवा घ्यायची असेल, अगदी नीट एक्झामचा फॉर्म भरण्यापासून तुमची ॲडमिशन होईपर्यंतची पूर्ण प्रोसेस श्री छत्रपती अकॅडमी पुणेमार्फत करायची असेल तर आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी जाणून घेण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे 2 नंबर दिले गेलेले आहेत त्यावर तुम्ही कॉल करू शकता। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात, पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।